शेतकरी मित्रांनो नमस्कार। यावर्षी भरपूर शेतकरी कापसाची लागवड वाढवणार असं सध्या चित्र दिसत आहेत, परंतु यावर्षी पावसाचा अभाव असल्यामुळे अल्निनो असल्यामुळे काय झालंय की यावर्षी पाऊस हा कमी पडू शकतो। अशा वेळेस जे कोरडवाहू शेतकरी आहे यांनी कपाशी लागवड करायला घाई करू नये। आता ज्यांच्याकडे ओलीत असेल त्यांनी लवकर लावली तर चालेल, परंतु ज्यांच्याकडे कोरडवाहू क्षेत्र आहे त्यांनी कपाशी लवकर लावण्यासाठी ही घाई करू नये। यावर्षी आपल्याला कपाशीची जात निवडत असताना अशी जात निवडायची जी लवकर येणारी, मोठ्या बोंडाची आणि जास्त उत्पादन देणारी असेल। मग अशी जात बाजारपेठेमध्ये कोणती आहे? आपण जर विचार केला तर मोठा बोंड आणि जास्त सरकी असेल तर ती व्हेरायटी लेट असते, परंतु राशी कंपनीने जे अमेज नावाची एक कपाशीची जात विकसित केली आहे ती जात मोठ्या बोंडाची आहे, सरकीचं प्रमाण जास्त आहे, वजनदार कापूस आहे, तरी पण ती जात लवकर येणारी आहे। या जातीचं दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजेच या जातीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडी ह्या कमी येतात। 70% कापूस 2 वेचणीमध्ये शेतकरी हा घरी नेऊ शकतो। त्यानंतर म्हणजेच याची ओपनिंग म्हणजेच बोंड हे खूप चांगले फुटतात। या झाडाला बोंड धारण करण्याची क्षमता खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्याला उत्पादन सुद्धा खूप चांगलं मिळताना हे दिसून येत आहे। या कपाशीची लागवड कोरडवाहू तसेच ओलीत शेतकरी सुद्धा या कपाशीची लागवड करू शकतात। या झाडाची लागवड आपण 3.5 बाय 1 फूट, 3.5 बाय 2 फूट, 4 बाय 1 फूट किंवा 4 बाय 2 फुटावर ही करू शकतो। यावर्षी पाणी कमी असल्यामुळे, वातावरण यावर्षीचं खराब असल्यामुळे आपल्याला लवकर येणारे, जास्त उत्पादन देणारे वाण हे निवडायचे आहे, जसं की राशी कंपनीचे अमेज। तुम्ही जर राशी कंपनीचे अमेज मागच्या वर्षी ही लागवड केली असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत किंवा तुमची प्रतिक्रिया नोंदवा, जेणेकरून बाकी शेतकऱ्याला ही व्हेरायटी लागवड करण्यासाठी हे प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद।